आमच्या आता या मायाप्पा यात्रेच्या मायाप्पा मंदिराची यात्रा आज चालू आहे। मग गुढीपाडव्यानंतर चैत्र गुढीपाडव्यानंतर 5व्या दिवशी मायाप्पा देवाची यात्रा असते। मग त्यावेळी आदल्या दिवशी यात्रेच्या आदल्या दिवशी गोडा निवद असतो। आणखीन धनगरी डोलाचं वाद्य नसतं। आणखीन दुसऱ्या दिवशी मग सकाळी 3-3:30 वाजता उठून पाणी सावताच्या विहिरीला जाऊन आणायचं असते। सावताच्या विहिरीला पाणी आणून देवाला पाणी घालून पूजाही करायची। आणखीन परत इथं त्यानंतर मुले उधळण्याचा एक कार्यक्रम असतो। परत किर्लोस्कर कंपनीचा दरवर्षी आपले 3-4 हजार लोकांचं महाप्रसाद असतो। पर काही लोकांचं खीर या महाप्रसाद असतो। त्यानंतर 3-4च्या आसपास पाकाळणीचा कार्यक्रम असतो। त्यावेळी हेडाम हा कार्यक्रम होतो। यानंतर परत पालखी आपली वाळव्याची एक पालखी ती गुरुदेवाची, बुर्लीतून पंचापा देवाची एक पालखी येते। या 3 देवांची पालखीतून निघती। या इथं मग भेट सोहळा हा मोठा असतो। इथे हा सोहळाहून पालखी आपापल्या गावाला रवाना होत्यात। आणि त्यानंतर परत मग किर्लोस्कर कंपनी आपल्या मग मंदिरात आपलं मोठं सहाय्य आहे। सगळं रंगकाम ही बाकी स्वच्छता ही सगळी पाण्याची सुविधा लाईटची सुविधा ही सगळी किर्लोस्कर कंपनी आपल्या मंदिराला आजपर्यंत पुरवत आलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।